नमस्कार उत्साही माणसांनो. ओके, मार्केट पडलं तरी अजिबात घाबरायचं नाही. ओके, तर पडल्यानंतर कुठले शेअर घ्यायचे, ते चांगले शेअर्स आहेत आणि जे ऑलरेडी खाली आलेले आहेत आणि युद्धामुळे अजून तर 5-7%, 10% पडले किंवा 15% पडले, नक्कीच उचलायला पाहिजेत. गो कलर्स, ओके, ही एक कंपनी आहे, फॅशनची कंपनी आहे, एक्सपोर्ट पण जबरी होते आणि भारतातही खप भरपूर आहे. विमेन फोक्सचं हे कपडे बनवतात आणि वुमेन फोक्स लव शॉपिंग. ओके, दे वॉन्ट एव्हरी मंथ वन न्यू शॉपिंग और वन न्यू टॉप. ओके, तर अशी कंपनी आहे. म्हणजे एअरपोर्ट्सला शॉप्स आहेत. ओके, नंतर स्टँडर्डाईज शॉप्स केलेले आहेत त्यांनी. प्रत्येक शहरामध्ये जवळजवळ 10 ते 15 शॉप्स त्यांचे आहेत. ओके, बॅलन्स शीट यांची 5 वर्षामध्ये डबल झालेली आहे आणि प्रॉफिट्स ऑल्सो ह्या डबल्ड इन 5 वर्षामध्ये. प्रॉफिट डबल झालेलं. ओके, स्टॅटिक प्रॉफिट्स नाही आहेत, पण ऑब्व्हियसली कॉम्पिटिशनमुळे हा शेअर पडलेला असं दिसतो आहे. ओके, 1000वरून हा शेअर आता 300 रुपयाला आला असेल. एक्झॅक्ट भाव तुम्ही बघा, पण यांचा जो PPT आहे ना, तो तुम्ही बघा, तुम्ही इम्प्रेस व्हाल एकदम. ओके, प्रचंड मोठा त्यांचा काय म्हणायचं स्प्रेड आहे. ओके, आणि इक्विटी ह्याची किती आहे बरं, इक्विटी जास्त आहे यांची. ओके, इक्विटी 54 कोटी इक्विटी जास्त आहे. ओके, आणि फेस व्हॅल्यू मात्र 10 आहे, त्याच्यामुळे स्प्लिट होणारा पुढे मागे. ओके, बुक व्हॅल्यू 123 आहे, 137 आहे आणि PE 24 आहे. ओके, तुम्ही याचा ग्राफ बघितला तर रेव्हेन्यू चढत्या क्रमांकाने आहे, ग्रॉस प्रॉफिट्स आणि नेट प्रॉफिट्स पण चढत्या क्रमांकाने आहे. ओके, आणि रिटर्न ऑन कॅपिटल ROE 19.2% आहे, रिटर्न ऑन इक्विटी पण 15% आहे, आणि आधी 17% होतं, मग 2% पडलेलं आहे. त्याच्यामुळे शेअर मार्केट असं आहे ना की 1% जरी तुमचा प्रॉफिट कमी झाला तरी ते शेअर तुम्हाला 30-30% पाडतात. ओके, शेअर मार्केट इज अ गुड पनिशर किंवा गुड लेवलर. त्याच्यामुळे मॅनेजिंग डायरेक्टरला लगेच कळतं किंवा कंपनीच्या मॅनेजमेंटला लगेच कळतं की समथिंग इज रॉंग, विथच ते चालणार नाही म्हणून. 1% जर प्रॉफिट पडला किंवा सेल जर पडला तर शेअर 10 ते 30% पडतो. त्याच्यामुळे बाय द फिअर इफ द स्क्रिप्ट इज गुड अँड मॅनेजमेंट इज कमिटेड. ओके, US ट्रेड झालेलं आहे, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली यांना चांगले दिवस याची दाट शक्यता आहे. मूव्हिंग फॉरवर्ड 9 महिने जर थांबायची तयारी असेल किंवा वर्षभर थांबायची तयारी असेल तर हा तुम्हाला दुप्पट तरी भाव मिळून देईल. गो कलर्स. ओके, आणि याच्यामध्ये FIIची 7-7.5% आहेत. ओके, DIIचे 33% आहेत. म्हणजे DIIने भरपूर परचेस केलेले आहेत. ओके, जे 2% होते ते आता 27% होते, सॉरी, ते 33% केले आहेत. म्हणजे म्युच्युअल फंडाने याच्यावर विश्वास दाखवलेला आहे, त्या अर्थी आपल्याला विश्वास दाखवायला हरकत नाही. आणि आपण गो कलर्स डे टू डे आपण शॉप्स बघतो, आपण कपडे घेतो, आपल्या लेकीबाळी पैसे खर्च करत असतात तिथे आणि गो कलर्सला प्रॉफिट मिळवून देत असतात. तर हा शेअर जो पडलेला आहे तो जवळजवळ 1360 वरून सप्टेंबर 24ला 1360 होता आणि तो आत्ता 320 किंवा तत्सम भावावर आलेला आहे. 25%ला शेअर येतो. ओके, हे तुम्हाला माहीत करून देण्यासाठी पण मी हा व्हिडिओ केलेला आहे की 25% पडला आणि जर कंपनी चांगली असली ऑब्व्हियसली यू शूड लॅप इट अप. बघा,